राधे राधे. तर गाईज, मी माझ्या लाँग डिस्टन्स फ्रेंडसाठी म्हणजेच बेस्ट फ्रेंडसाठी एक गिफ्ट रेडी करत आहे, सरप्राईज प्लॅन फॉर हर बड्डे. आणि हे बुके मी कस्टमाइज करून घेतले आहेत. मी खाली मेन्शन करेन ID, तुम्ही पण ऑर्डर करू शकता. मी फक्त ज्वेलरी, कस्टमाइज ज्वेलरी सांगितलं होतं की मला त्याच्यामध्ये फक्त ज्वेलरी पाहिजे, कारण मुलींना ऑब्व्हियसली प्रिटी ज्वेलरीज खूप आवडतात. दॅट्स वाय मी ती थीम डिसाईड केली. आणि तुम्ही जसं सांगाल तसा कलर वगैरे ते लोक देतील बनवून तुम्हाला. तर मला बॉक्स पाहिजे होता, तर मी खूप शोधला बॉक्स, तर मला भेटला नाही. मग मी ॲट द एंड साडीच्या दुकानामध्ये गेले आणि तिकडे जाऊन गरिबावानी तोंड करून त्यांना बोलली की प्लीज मला एक बॉक्स द्या फक्त तिच्यासाठी. आणि मग नंतर मी त्याला फुल कवर केलं. आणि इथे मी थोडंसं विचार केलं, मला लेटर लिहायचं होतं तिला. आणि मी इथं विचार केलं की यार मला ते जुन्या काळामध्ये कसं लेटर लिहितात तसं त्या टाईप थोडंसं थीम करायचं होतं. तर मी तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे एक वस्तू नव्हती. मी जाऊन एक वस्तू घेऊन आली आहे, जसं की रिबीन, कॉफीचं पॅकेट, अजून खूप काय होत्या गोष्टी, स्टिकर वगैरे. मग मी ते मिक्स करून वगैरे सगळं कसं काय केलं मलाच माहिती. आणि मग मी हर एक गोष्ट छोटी आणायला जात होती सारखं बाहेर. फर्स्ट टाईम हे सर्व मी करत आहे कोणासाठी तरी, बिकॉज येस शी डिझर्व. आणि इथे मी पॅकिंग केली आहे गिफ्टची. लेटर आणि गिफ्ट, कस्टमाइज गिफ्ट मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि ही पण रिबिन जाऊन मी नंतर आणली. आणि ॲक्च्युली मला हे पाहिजे होतं फ्रेंडशिप बँडसारखं काहीतरी, पण ते नाही भेटलं. मग ही स्कूल रिबिन आहे, जसं गर्ल्स लोक बांधतात ना पोनीमध्ये रिबिन, ती रिबिन मी इथे यूज केली आहे. आणि हे पण नव्हतं माझ्याकडे, स्टिकर लावतात ना, ते पण नव्हतं. मग ते पण गेली जवळच्या स्टोअरमधून, ते पण घेऊन आली. मग इथं लावलं आणि त्याच्यावर प्रिटीस असं काहीतरी मनापासून लिहिलं आहे. आणि हे माझं इथं गिफ्ट रेडी आहे. मग मी नाक्यावर जाते, तिथून कुरिअर बॅग घेते. आणि खूप शोधल्याच्या नंतर लास्ट ह्या दुकानावर कुरिअर बॅग भेटते आम्हाला. इथेच मग गिफ्ट पॅक करते आणि ॲड्रेस लिहून मी निघते कुरिअरसाठी. BMCने बांधकाम सुरू केल्याबद्दल आम्हाला कुरिअर शोधायला जाम टाईम लागला, कारण हे कुरिअर शिफ्ट झालं. मग त्यानंतर आम्ही विचार केला की पाणीपुरी खाऊ. मग पाणीपुरी खाऊन आम्ही निघतो घरी. आणि मग 5 दिवसानंतर तिकडे पोचतं माझं गिफ्ट. आणि हे हालतमध्ये ते आहे. वा, म्हणजे मी इतकं त्याला प्रिपेअर केलं होतं आणि ते कुठल्या हालतमध्ये पोचले. आणि हे होती तिची फायनली रिॲक्शन. आणि ॲट द एंड मी ह्या रिॲक्शनसाठीच इतकं सर्व केलं होतं. ती पण भारी.